भाई काय सांगाल, आज कासवाडीतली पहिलीच सभा आपण घेतली. नक्की सभेचं तारतम्य काय होतं आणि काय संकेत दिलेत नागरिकांना? आज आपण पाहिलं असेल की नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आज शहरामध्ये लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं उच्चाटन करायचं आहे, त्यांना तिथनं घालवायचं आहे. या पद्धतीने आपण बघता की नागरिकांचा किती चांगला प्रतिसाद आहे. आणि आदरणीय अजितदादा पवारांनी आजच जाहीरनामा आमचा घोषित केलेला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये शहरासाठी अतिशय आनंदाची घोषणा दादाने केलेली आहे की पुण्याप्रमाणे या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनलासुद्धा बसचा आणि मेट्रोचा प्रवास हा आज दादांनी ह्या ठिकाणी मोफत जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर 500 फुटापर्यंतच्या घरांनासुद्धा 100% करामध्ये माफी आहे. स्वच्छता आणि त्याचप्रमाणे या शहराचे आरोग्य याची विशेष काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर ट्रॅफिकचं जे कंजक्शन आहे, ट्रॅफिक हे सुरळीत आम्ही करू. ज्या काही चुका भारतीय जनता पार्टीने केल्या आहेत त्या लगेच दुरुस्त करू. आणि खऱ्या अर्थाने महापालिकेला पोखरण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीने गेल्या 9 वर्षामध्ये केलेलं आहे. त्या 9 वर्षामध्ये ही चिजोरी खाली झालेली आहे. आज महापालिका कर्जबाजारी झालेली आहे. त्यामुळे त्यामध्ये पण आम्ही भ्रष्टाचार दूर करू अशा प्रकारची घोषणासुद्धा आज दादांनी ह्या ठिकाणी केलेली आहे. तर आपण पाहिलं असेल की मागील 9 वर्षामध्ये या शहरामध्ये काही विकास झाला नाही. साधारणतः 70 ते 72 हजार कोटी रुपये खर्ची गेलेले आहेत. त्यामधले समजा आस्थापनेवर काही खर्च झाला असेल, पगार पाण्यावर खर्च झाला असेल, परंतु उर्वरित जी काही 45 ते 50 हजार कोटी रुपये जे खर्च आले आहेत ते गेले कुठे, त्याचा विकास झाला काय, ह्याचा जाब नागरिक विचारणार आहेत. त्यामुळे निश्चितच आज आपण पाहिलं असेल की इतका उत्तम आणि चांगला प्रतिसाद आज रॅलीला पण मिळाला आहे. आज या ठिकाणी माझ्यासोबत आमच्या मनीषाताई श्याम लांडे, त्याचबरोबर जितेंद्र ननावरे, वर्षा सर्जेराव जगताप, मी स्वतः योगेश बल. आज आमची प्रभाग क्रमांक 20ची ही जी रॅली झाली, अतिशय सुंदर रॅली झाली. आम्ही ह्यामध्ये एकही माणूस पैसे देऊन आणलेला नाही. आम्ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक होऊन येत आहेत आणि आपण बघाल की ही विजयाची नांदी आहे शहराची. आम्ही आमच्या चारीचे चारी उमेदवार चांगल्या मताधिक्याने 100% निवडून येतील हा माझा विश्वास आहे. भाई, एकंदरीत विरोधकांकडून बरेचसे आरोप प्रत्यारोप तुमच्यावर होत आहेत, तुमच्या पॅनलवर होत आहेत, परंतु तुम्ही या सभेमध्ये कुणावर टीका टिप्पणी केली नाही. नक्की कारण काय? नाही, आरोप प्रत्यारोप माझ्यावर करते खोटे आहेत, सपशील खोटे आहेत. त्यातलं एकही गोष्ट खरी नाही, तथ्य नाही. त्यामुळे मला कोणावर टीका करून त्यांना मोठं करायचं नाही. कारण त्यांना पण आधी राजकारणात आणणारं मीच आहे. जसं अजितदादाने इतरांना राजकारणामध्ये आणलं मोठं केलं, तसं ह्यांना राजकारणामध्ये आणणारं मी. अर्थात माझ्यापेक्षा मतदार हा सुज्ञ आहे. मतदारांनी त्यांना साथ दिली, परंतु त्यांना जसं आज जितेंद्रला तुम्हाला म्हटलं, मी जितेंद्रला पहिल्यांदा मीच आणलेलं होतं. बाकीच्यांना पण मी ज्या भगिनी आज माझ्यावर टीका करत आहेत त्या दोघींना पण राजकारणामध्ये माझ्यासोबत आल्या, माझ्या पॅनलमध्ये आल्या. आज ह्या ठिकाणी मनीषा असेल, वर्षा असेल, ह्यासुद्धा आज पहिल्यांदा माझ्यासोबत आलेल्या आहेत. परंतु मला कोणाला टीका करून मला त्यांना मोठं करायचं नाही आहे. त्यामुळं मी असं काही केलं नाही. त्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि सगळे खोटे आहेत. भाई, या सभेमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला धोनीची उपमा देण्यात आली आहे 7 नंबरच्या अनुषंगाने. काय भावना आहे? नाही, धोनीची उपमा असं नाही. धोनी खूप मोठा महान खेळाडू आहे. परंतु ठीक आहे, आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये 6 वेळा निवडून येण्याचा हा आधी माझा विक्रम झालेला आहे. आता 7व्यांदा पण निवडून येईल, यामध्ये काही शंका नाही. आणि चांगल्या मताधिक्याने यावं असेच माझ्या नागरिकांना विनम्र आव्हान आहे, जेणेकरून तो पण एक रेकॉर्ड होऊ शकतो. केवळ 7 वेळा निवडून जाणारा एकमेव कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे सलग 7 वेळा निवडून जाणारा आणि जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन जाणारा नगरसेवक व्हावा अशा प्रकारची गणराजचरणी प्रार्थना करतो. माझ्या मतदारांना मी या ठिकाणी आग्रहपूर्वक विनंतीपूर्वक करतो की त्यांनी चांगले मतदान करावं. आणि सर्वांना आमच्या पॅनलला आम्ही एक मत मागणारा आमच्यामध्ये कोण नाही आहे. आम्ही इतरांसारखं मला एक मत द्या आणि बाकीच्यांना खड्ड्यात घाला, आम्ही असं करत नाही आहे. आमच्या राष्ट्राचे आमच्या सर्वांचं म्हणणं आहे, जे काय होईल ते आमच्या चौघांचं होईल. त्यामुळे जे काही करायचं ते आमच्या चौघांसाठी करा आणि सर्वांना समान न्याय द्या, अशी आमची सर्वांना मागणी आहे.